शुभविवाह या मालिकेच्या 7 नोव्हेंबरच्या भागामध्ये कितीही रागिणीने भडकवण्याचं काम केलं, कितीही आकाशला वेगळं करण्याचं काम केलं तरी आकाश आणि भूमी हे कधीही वेगळे होण्यासाठी जन्माला आलेलेच नसतात। आकाश आणि भूमी या सगळ्यामध्ये आता दोघं जण कितीही काही झालं तरी आता एकत्र येण्यासाठी जन्माला आलेले असतात आणि त्यांच्यामधला आता बाळांचा दुवा हा आता एका सोनोग्राफीमुळे अधिक घट्ट झालेला आहे। असं सोनोग्राफीमध्ये काय समजलंय, आकाश भूमीकडे धावत का आलाय, भूमीला त्याची गरज का वाटत होती आणि कसं या दोघांचं बॉन्डिंग झालंय हे या व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्याचबरोबर रागिणीला कसा आकाशने चकमा दिलाय हे सुद्धा पाहू। इथे आता पाडव्याची आरती करण्यासाठी तिघजण बसलेले असतात। त्यावरती आता आजी म्हणते, काय रे तुम्ही तिघांनी सुद्धा बायकोला देण्यासाठी गिफ्ट आणलेत ना? यावरती अभिजित म्हणतो, तर गिफ्ट आणल्याशिवाय कसं होईल? या सगळ्यामध्ये गिफ्ट जर का नाही आणलं तर मात्र आता कशी काय आमची पूजा होईल सांग बरं। म्हणजे ही पूजेला सगळ्या बायकांना गिफ्ट हवेच असतात ना, असं म्हणत इकडे आता सगळेजण बायकांची थट्टा मस्करी करत असतात। त्यावरती आकाश विचार करत असतो, जरी सगळ्या बायकांना गिफ्ट हवे असले तरी माझी बायको एकदम वेगळी आहे आणि माझी बायको या सगळ्यामध्ये वेगळीच आहे। भूमी विचार करते, आकाश मला माहिती आहे की तुला वाटत असणार आहे की माझी भूमी पूर्णपणे वेगळी आहे आणि आज माझ्या वेगळेपणाचा तुला प्रत्यय येणार आहे, आज माझा वेगळेपणा तुझ्या समोर येणार आहे। असं म्हणत आता भूमी इकडे आकाशला काहीतरी वेगळं गिफ्ट देण्याचा विचार करत असते। तोपर्यंत तिघी जणी आता आरती करतात। तिघींची आरती झाल्यावरती इकडे आता अभिजित म्हणतो, हे घे, हे तुझं गिफ्ट। असं म्हणत त्याने आता पौर्णिमासाठी भला मोठा बॉक्स आणलेला असतो तो गिफ्ट म्हणून पौर्णिमाला देतो। पौर्णिमा खूपच खुश होते। आजी म्हणते, अरे वा, बॉक्स तर खूप मोठा दिसतोय, वस्तू सुद्धा मोठीच असणार आहे। त्यावरती मानसी म्हणते, अथर्व माझं गिफ्ट। मग अथर्व सुद्धा एक छोटासा बॉक्स मानसीला देतो। मानसी खुश होते। तोपर्यंत आजी म्हणते, काय रे आकाश, तू भूमीला काय गिफ्ट आणलंस? यावरती भूमी म्हणते, नाही, आज मी आकाशला एक गिफ्ट देणार आहे। पौर्णिमा म्हणते, अगं ताई असं काय करतेस, पाडव्याची प्रथा बदलतेस? अगं पाडव्याला नवरा बायकोला गिफ्ट देतो। यावरती भूमी सांगते, असू दे, पण आमच्यामधलं नातं सुद्धा वेगळंच आहे, त्याच्यामुळे आमच्यामधले रीतीभाती सुद्धा वेगळ्याच आहेत। आज मी आकाशला एक गिफ्ट देणार आहे आणि त्याच्या बदल्यात त्याच्याकडून मी गिफ्ट मागणार आहे। असं म्हणत भूमी एक एन्व्हलप आकाशकडे देते। आकाश ते एन्व्हलप घेतो आणि ते एन्व्हलप उघडतो आणि तो म्हणतो, हे काय, हा तर एका ट्रकचा नंबर आहे। यावरती भूमी म्हणते, हो, याच ट्रकमुळे रघु काकांचा अपघात झाला होता आणि याच ट्रकमुळे रघु काकांना चिरडून टाकण्यात आलं होतं, तर मी हा नंबर मिळवलाय। हा नंबर मिळवून मी त्या ट्रक ड्रायव्हरपर्यंत पोहोचण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नांना काही यश नाही आलं, तर मी तुला गिफ्ट म्हणून हा ट्रक ड्रायव्हरचा नंबर दिलाय। तसंच तू मला गिफ्ट म्हणून बदल्यामध्ये या ट्रक ड्रायव्हरची सगळी माहिती, इत्थंभूत माहिती देत मला या सगळ्यामध्ये तू सपोर्ट करायचा आहेस। असं म्हणत भूमी आता पूर्णपणे आकाशला ती माहिती देते आणि त्या माहितीच्या बदल्यात आपल्याला परत तू माहिती द्यावी असं सांगते। आकाश सुद्धा भूमीला वचन देतो की हो, मी ही सगळी माहिती तुला शोधून देईन। असं म्हणत आकाश भूमीला वचन देतो। तोपर्यंत इकडे रागिणीची चांगलीच धांदल उडते, कारण हे जर का सत्य समोर आलं तर आपलं काही खरं नाहीये, कारण या सगळ्यामध्ये आपण पूर्णपणे अडकून जाऊ। चिडलेली रागिणी रूममध्ये येते। रूममध्ये आल्यावर ती डोळे बंद करून, गच्च डोळे बंद करून ती आता रूममध्ये पडलेली असते। तोपर्यंत तिकडे अभिजित आणि पौर्णिमा मागून बोलत असतात। तिचं डोकं नुसतं भणभणत असतं। त्या दोघांचे शब्द तिच्या कानामध्ये असे काही घुमत असतात आणि तिची चिडचिड होत असते। त्याच वेळेला पौर्णिमा म्हणत असते, हे काय, जर का या आकाशने शोधून काढलं हे सत्य की त्या ट्रक ड्रायव्हरचं सत्य काय आहे, कोण आहे, तर आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला काही वेळ लागणार नाहीये आणि मग काय करायचं? यावरती अभिजित म्हणतो, भूमी ना दीडशाणी आहे, आता तिला काय गरज होती आकाशला हे सगळं सांगायची, आणि जर का हे कळलं तर आईचं काही खरं नाही। ऐकून घेते रागिणी आणि एकदा जोरात आवाज वाढवते आणि हातामध्ये असलेला पाण्याचा ग्लास ती आता अभिजितच्या तोंडावरती मारते आणि म्हणते, काय अपमान वाटला ना?
अरे हाच अपमान मला तिकडे खाली वाटतोय. हे ज्या वेळेला माझ्या समोर घडतंय ना तेव्हा तुझी लाज वाटते मला. तू आणि तुझी माणसं काय रे करताय? त्या भूमीच्या पर्यंत तो ट्रकचा नंबर पोहोचला तरी कसा? तुम्ही काय झोपा काढत होतात का बायकोच्या मागे गोंडा घोळत बसला होतास? मला तर खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये बायकोच्या मागे गोंडा घोळत बसलेल्या तुला साधं समजलं पण नाही का की काय चाललंय म्हणून? मला तुमचं वागणं कळत नाहीये. जा, आत्ताच्या आत्ता जा आणि त्या ट्रक ड्रायव्हर पर्यंत त्या आकाशला पोहोचू देऊ नकोस. त्याचा कायमचा बंदोबस्त करून टाक. एवढं तरी काम जमलं तर ठीक, नाहीतर तुझी गाठ माझ्याशी आहे. असं म्हणत ती आता अभिजितवरती चिडते, अभिजितला रागवते आणि त्यानंतर अभिजित तिकडून निघून जातो. अभिजित निघून गेल्यावरती इकडे पौर्णिमा म्हणते, पण आई, अहो त्यांचं म्हणणं काय चुकीचं आहे? त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना. या सगळ्यामध्ये जर का तो ट्रक ड्रायव्हर भेटला, तो बोलला तर झालं, आपलं सगळं संपलं. यावरती चिडलेली रागिणी पौर्णिमाला ते एक थोबाडीत द्यायला पुढे जाते आणि तुझं तोंड बंद कर. त्याला सांगितलंय ना, तुला पण सांगू का माझ्या भाषेत? असं म्हणत ती पौर्णिमावरती चिडते. तोपर्यंत इकडे आता तो ट्रकचा नंबर मिळाल्यामुळे लगेचच आकाश गायकवाड इन्स्पेक्टरना बोलवून घेतो. गायकवाड इन्स्पेक्टर हे असतात CID इन्स्पेक्टर, म्हणून त्यांच्याकडून काही माहिती मिळेल का म्हणून आकाश त्यांना बोलवतो. तो नंबर दाखवतो आणि याही करून या नंबरचा आपल्याला शोध घ्यायलाच पाहिजे असं सांगतो. यावरती आता इकडे CID म्हणतात, कसं आहे ना, या सगळ्यामध्ये म्हणजे कधी कधी काही गोष्टी अशा विचित्र घडतात ना. तुम्ही हा नंबर मला दिलेला आहे, पण तरी सुद्धा कदाचित काही क्राईम करताना जे काही ट्रक ड्रायव्हर असतात ते नंबर बदलू पण शकतात. त्यामुळे कदाचित हा नंबर ओरिजिनल नसू शकतो, किंवा हा जर का ओरिजिनल असेल तर त्याने त्याच्या ट्रकचा नंबर आत्ता तरी बदलला असेल. त्यामुळे आपल्याला जरा सावधानतेने पुढची बातमी करायला पाहिजे. मी माझ्या परीने प्रयत्न करतो, या ट्रकच्या डिटेल्स काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग आपण पुढची गोष्ट ठरवूया. असं म्हणत गायकवाड इन्स्पेक्टर आकाशला पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार असतात आणि याच्यामध्ये जे काही लागेल ती मदत करायला तयार असतात. असं म्हणून गायकवाड निघून जातात. गायकवाड निघून गेल्यावरती इकडे आजी रडायला लागते. आजी म्हणते, काय त्या रघुने आपल्या घरासाठी सेवा केली, किती ते रघुने या घरासाठी कष्ट केले, किती रघुचे आपल्या घरावरती उपकार आहेत. पण खरं सांगायचं तर रघुला आपल्या घरातून न्याय नाही मिळाला. त्याचा असा प्रकारे मृत्यू व्हावा, खरंच मला या सगळ्यामध्ये ना खरंच कळत नाहीये की आपल्याकडून काय चुकलं. रघुने आपल्यासाठी इमाने इतबारे नोकरी केली, पण आपण रघुला काहीच देऊ शकलो नाही. असं म्हणत आजी रडत असते. आकाश म्हणतो, तू कोणत्याही प्रकारे काळजी करू नकोस, मी तुला जे सांगतोय ते ऐक. कारण या सगळ्यामध्ये हे बघ, काहीही काळजी करू नकोस. मी कितीही काही झालं ना तरी सुद्धा रघु काकांना न्याय मिळवून देणार म्हणजे देणार. रघु काकांना या सगळ्यामध्ये न्याय मिळणार, तू नको काळजी करू. असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता मात्र समजावून सांगत असतो आजीला आणि आजी सुद्धा समजावून घेण्याचा प्रयत्न करत असते. फायनली हे सगळं चालू असतं तितक्यात भूमी आपली बॅग घेऊन समोर येते. भूमी ज्या वेळेला बॅग घेऊन समोर येते त्यावेळेला आजी तिच्याकडे पाहतच बसते. भूमी, अगं कुठे चाललीस तू? त्यावरती आकाश सुद्धा भूमीच्या जवळ येतो आणि भूमी, काय चाललंय तुझं? बॅग घेऊन चाललीस कुठे? भूमी म्हणते, आता आपलं दिवाळीचे सगळे हे विधी संपलेले आहेत. दिवाळीचे विधी संपल्यामुळे आता मी या घरामध्ये नाही थांबू शकत. आकाश म्हणतो, भूमी तुझं काय चाललंय? तू या घरामधले वाद आता या घरातच सोडून दे ना. या घरामधले वाद सोडून पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी एकत्रित येऊया. हे घरातले वाद पुन्हा पुन्हा तू बाहेर का नेतेस? यावरती भूमी म्हणते, मी घरातले वाद कोणत्याही प्रकारे बाहेर नेत नाहीये. आकाश, मी तुला जे सांगण्याचा प्रयत्न करते ते तू ऐक. यावरती आजी म्हणते, भूमी अगं असं काय करतेस? आता तू आकाशला ट्रकचा नंबर दिलायस. तू आकाशला ट्रकचा नंबर दिल्यानंतर आकाश या सगळ्यामध्ये शोध घेतोय ना. तो या सगळ्याचा शोध घेईल, जे सत्य आहे ते समोर येईल, खरं खोटं सगळं होईल. आता तू का घर सोडून चाललेली आहेस? यावरती आजी म्हणते, तोपर्यंत तरी थांब, खऱ्या खोट्याचा निवाडा होईपर्यंत थांब. यावरती भूमी म्हणते, नाही, मला आता हे घर आपलंसं वाटत नाही. ज्या घरामध्ये माझ्या शब्दावरती विश्वास ठेवला जात नाही, ज्या घरामध्ये मला माझा शब्द विश्वास ठेवण्यासाठी पुरावा द्यायला लागतो आणि तो पुरावा नाही मिळाला तर मी चुकीची ठरते, हे मला कधीच मान्य नाही. आजी, आकाश,
तुम्ही माझ्या एका शब्दावरती विश्वास ठेवायचा, तुम्हाला माझ्या शब्दावरती पूर्ण खात्री होती की भूमी कधीच चुकीचं बोलणार नाही, भूमी कधीच चुकीचं करणार नाही किंवा एक खोटा शब्द बोलणार नाही. आणि त्याच भूमीला आज या घरामध्ये ही अशी अग्निपरीक्षा द्यायला लागते, त्याच भूमीला आपलं म्हणणं खरं करण्यासाठी आज पुरावा द्यायला लागतो. नाही, आता हे माझ्याच्यानी होणार नाहीये. म्हणजे ज्या भूमीवरती तुम्ही विश्वास ठेवलात त्या भूमीच्या एका बोलण्यावरती विश्वास ठेवत तुम्ही हे सगळं ऐकायला हवं होतं, पण तुम्ही माझं म्हणणं ऐकलं नाहीत. त्यामुळे आता या घरामध्ये मी राहणार नाही. आता काय होईल? आता आकाशने या सगळ्यामध्ये ट्रक ड्रायव्हरचा नंबर शोधला आणि पुरावे नाही मिळाले तर मग तुम्हाला पुन्हा मी खोटी वाटणार, पुन्हा माझ्यावरती आरोप प्रत्यारोप होणार आणि हे सगळे आरोप प्रत्यारोप मी सहन करेन. कदाचित मी सहन करेन हे आरोप प्रत्यारोप, पण माझं बाळ पोटातून ऐकतंय ना की आईवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि मी माझ्या बाळाला ते कानावरती हे पडू देणार नाहीये. आणि त्यामुळे मी इथे थांबणार नाहीये. आकाश, बायको म्हणून मला तुझी साथ नेहमीच हवी होती. बायको म्हणून तू माझी साथ नाही दिलीस. आत्ताच्या घडीला बायको म्हणून मला तुझी गरज होती, पण तू माझ्या पाठीशी नाही उभा राहिलास. मला या सगळ्यामध्ये काहीच वाटत नाहीये, पण ज्या वेळेला बाळाला बाबा म्हणून तुझी गरज असेल त्यावेळेला तरी तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावास इतकीच माझी इच्छा आहे. नवरा म्हणून जरी तू नाही केलंस तरी बाबा म्हणून तुझं कर्तव्य तू पूर्णपणे पार पाडशील याची मला खात्री आहे. ज्या वेळेला बाळाला तुझी गरज असेल त्या वेळेला तू तुझं कर्तव्य पूर्णपणे निभावशील अशी मी तुझ्याकडून अपेक्षा करते. यावरती आकाश म्हणतो, भूमी, बाळालाच काय, तुला बाळाला अर्ध्या रात्री माझ्या मदतीची गरज लागली किंवा माझी तुला गरज लागली, आकाश म्हणून फक्त आवाज दे. हा आकाश तुझ्या पाठीशी ठाम उभा असेल. आणि अजूनही मी तुला सांगतो भूमी, खरंच हे घर सोडून जाऊ नकोस, सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट होतील. भूमी म्हणते, नाही, जोपर्यंत गोष्टी सॉर्ट आउट होऊन मी खरं बोलत आहे, हा तुमचा पहिल्यासारखा विश्वास माझ्यावरती बसत नाही, तोपर्यंत ही भूमी या घरात पाऊल ठेवणार नाही. त्यावरती आकाश म्हणतो, मी पण तुला एक वचन देतो, अर्ध्या रात्री मध्यरात्री कधीही आकाश म्हणून आवाज दिलास की मी तुझ्या समोर हजर होईन. असं म्हणत आकाश आणि भूमी हे दोघ जण एकमेकांना वचन देतात आणि बाळाच्या निमित्ताने का होईना पण दोघं एकमेकांना हाकेला धावून जात असतात. तोपर्यंत आकाश म्हणतो, चल भूमी, मी तुला सोडतो. भूमी म्हणते, नाही, मी तुला अजून दुसरी एक विनंती करेन की आत्ता मला इथून एकटीलाच जाऊ दे. कारण आकाश, कसं आहे ना, या सगळ्यामध्ये आत्ता मला एकटी जाणं भाग आहे. कारण तू आत्ता मला सोडायला आलास तर कदाचित मला तुझी सवय होईल, कदाचित तुझ्या मदतीची मला अपेक्षा वाटायला लागेल आणि तेच मला नको आहे. आता याच्या पुढे जोपर्यंत गैरसमज दूर होत नाहीयेत तोपर्यंत मला एकटीलाच राहायचं आहे आणि त्यामुळे मी इथून एकटीच जाणार. आकाश म्हणतो, भूमी, तुला वेळ लागले का? इतकी जड बॅग घेऊन तू एकटी रिक्षेने कशी जाणार? भूमी म्हणते, हो, कारण यापुढचा प्रवास आता मला एकटीनेच गाठायचा आहे. जोपर्यंत या घरात येत नाही तोपर्यंत एकटी राहायची सवय करायची आहे. कदाचित तू मला सोडायला आलास तर माझा तोल डगमगेल, मला एकटीने राहायची भीती वाटायला लागेल आणि मी तुझ्या मदतीची अपेक्षा करायला लागेल आणि ते मला नको आहे आणि त्यासाठी आता मी एकटी चालले. आकाश, प्लीज, तू हट्ट करू नकोस, मी आता निघते. असं म्हणत भूमी खूप हट्ट करत असते. आकाश थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, मनवण्याचा प्रयत्न करत असतो, पण भूमीला आता हे थांबवणं, हे मनवणं नको असतं. तिला हवं असतं ते आपलं हक्काचं स्थान. या घरात पहिल्यासारखा आपल्या बोलण्यावरती विश्वास, या घरात पहिल्यासारखा आपल्या बोलण्यावरती सगळेजण खूप भावुक झालेले असतात. आणि आता भूमी रडत असते, डोळे पुसते. आकाश डोळे पुसतो, इकडे आजी डोळे पुसत असते आणि रडत रडतच भूमी या घराचा निरोप घेते. त्या घराचा निरोप घेऊन भूमी आता बाहेर पडलेली असते. भूमी बाहेर पडते, आकाश तिच्याकडे पाहत असतो आणि भूमीने दिलेल्या वचनामध्ये आकाश पूर्णपणे अडकलेला असतो आणि त्यामुळे आकाशला काहीच करता येत नसतं. ना भूमीला थांबवता येत असतं, ना भूमीला त्याला आता जाऊ देता येत असतं. आता इकडे मानसीकडे भूमी येते आणि या घराची, आजीची सगळी काळजी तुला घ्यायची आहे. कितीही काही झालं तरी या घराची साथ आता तू सोडायची नाहीये. असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी खूप भावुक होते, आकाशकडे प्रेमाने पाहते आणि निघताना आकाशचा निरोप घेताना तिचे आता डोळे भरून येतात.
भूमी निघते, आकाश एकटक पाहत असतो. त्याला खूप 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 वाईट वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये भूमी घर सोडून निघून जाते. रागिणी हे सगळं पाहत असते आणि तिला आता खूप आनंद होत असतो. चला, एकदाची ही भूमीची बॅग गेली. तिला भीती वाटत असते, जर ही कायमची घरात बसून राहिली तर आपलं काही खरं नाही. तोपर्यंत इकडे आता माधवराव आपल्या झाडांना पाणी घालत असताना भूमी तिकडे उदास अंतःकरणाने येते. भूमी उदास अंतःकरणाने आल्यावरती माधवराव भूमीकडे पाहत बसतात आणि भूमी म्हणते, बाबा बाबा काय झालं? यावरती माधवराव म्हणतात, काही नाही, मला जे काही समजायचं ते मी समजलो. भूमी म्हणते, नाही बाबा, तुम्ही उगाच गैरसमज करून घेऊ नका, कारण आकाशने मला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तो मला थांबवत होता, तो मला मनवत होता, पण या वेळेला मी त्याचं काही ऐकले नाहीये, कारण मला माझ्या अस्तित्वाची लढाई लढायची आहे, मला माझ्या हक्काची लढाई लढायची आहे आणि ही लढाई लढताना मला कुठेही कमजोर व्हायचं नाहीये आणि त्याच कारणासाठी मी हे घर सोडून आलेले आहे. जोपर्यंत त्याचा विश्वास जिंकत नाहीये की मी काही चुकीचं करत नाहीये, तोपर्यंत मी आता या घरातून जाणार नाही. माधवराव म्हणतात, बाळा, मी तुझ्या पाठीशी नेहमीच खंबीर उभा असणार आहे, पण कसं सांगू तुला, एका बापाला नेहमी आपली मुलगी कधी एकदा माहेरी येते, कधी एकदा तिला डोळे भरून पाहतो असं होत असतं. पण मी असा कमनशिबी बाप आहे ना की मी देवाकडे प्रार्थना करत असतो की माझी मुलगी अशी माहेरी नको येऊ दे. असं म्हणत माधवराव रडतात. भूमी म्हणते, बाबा तुम्ही नका काळजी करू, आकाश मला थांबवण्याचा बराच प्रयत्न करत होता, तो मला मनवत होता, तो मला पटवत होता, माझ्यासमोर अक्षरशः हात जोडत होता. त्याला मी या घरातून जायला नको होते, पण मीच माझ्या हट्टाला पेटते. बाबा खरंच मी चुकले का? म्हणजे या सगळ्यामध्ये मी जास्तच हट्ट करते आहे का? माझा कुठेतरी जास्त मी ताणती आहे का? तुम्हाला काय वाटतं? असं म्हणत भूमी आता विचार करायला लागते की आकाश जर का आपल्याला थांबवत होता तर आपण थांबायला हवं होतं का? हा तिच्या मनामध्ये एक सहज सुलभ आलेला प्रश्न असतो आणि माधवरावांना ती याचा प्रश्नाचा जाब विचारत असते. पण माधवराव आपल्या भूमीचा स्वाभिमान, आपल्या भूमीचा अभिमान हे जपण्यासाठी तिला कोणत्याही प्रकारचा चुकीचा सल्ला देणार नसतात. त्याचप्रमाणे ते म्हणतात, बाळा तुझ्या मनाला जे पटेल, जे रुचेल तेच तू कर. या सगळ्यामध्ये तुझ्या मनाचं तू ऐक, कारण शेवटी निर्णय तुला घ्यायचा आहे. असं म्हणत माधवराव आपल्या मुलीचा जो निर्णय असेल त्या निर्णयात तिच्या मागे सक्षमपणे उभं राहण्याचा प्रयत्न करतात. तोपर्यंत इकडे आता भूमीच्या सोनोग्राफीचा दिवस असतो. आकाशला समजतं की भूमीची सोनोग्राफी आहे. मग आता घरामध्ये काय सांगायचं, यासाठी तो आपला पाय मुरगळलाय अशी ऍक्टिंग करतो आणि आता रागिणीला तो सांगतो की माझा पाय मुरगळलेला आहे, तर मी आता दवाखान्यात जाऊन येतो. असं म्हणत तो त्याच दवाखान्यात जायला निघतो ज्या दवाखान्यात भूमी असते. आकाश निघून गेल्यावरती इकडे रागिणीला समजतं की आकाशने आपल्याला उल्लू बनवलंय. मग ती चिडते, आडते, ओरडते, घरातल्या वस्तू फेकायला लागते. तोपर्यंत पौर्णिमा येते आणि काय झालं, इतकं चिडायला काय झालं याच्यावरती रागिणी सांगायला लागते, त्या आकाशने आपल्याला मूर्ख बनवलंय, पाय मुरगळल्याचं नाटक केलंय आणि तो निघून गेलाय. पाय मुरगळ्याची ऍक्टिंग करत तो निघून गेलाय आणि तिकडे भूमीची सोनोग्राफी आहे तिला भेटायला गेलाय. आपल्याला त्याने असं काही मूर्ख बनवलंय ना की या आकाशला. असं म्हणत रागिणी खूप 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 चिडलेली असते आणि आता सगळा राग व्यक्त करत असते. त्यावरती पौर्णिमा म्हणते, मी तुम्हाला आधीपासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते, ती भूमी दिसते तितकी साधी सोपी सरळ नाहीये. या सगळ्यामध्ये आपल्याला भूमिताईला जरा एकदम अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. तोपर्यंत आकाश धावत पळत भूमीकडे येतो. भूमीकडे आल्यावर तिचा हात हातात घेतो आणि आता भूमी सांगते, आकाश तुला कसं रे कळलं? म्हणजे सांगू का, मी इथे आले ना तरी माझ्या मनामध्ये एकच प्रश्न चालू होता की आकाश येईल का मला भेटायला? मला तुला भेटायचं होतं. कितीही काही झालं ना तरी मला तुझ्यासोबत हा क्षण एन्जॉय करायचा होता. आपली या सगळ्यामधली जी काही बॉन्डिंग आहे ना, ते बॉन्डिंग मला या सगळ्यामध्ये अगदी पक्क ठेवायचं होतं. कसं सांगू तुला आकाश, तुला माझ्या मनातली भावना कळली का? यावरती आकाश म्हणतो, हो भूमी, मला सुद्धा तुझ्यासोबत हा क्षण एन्जॉय करायचा होता, मला सुद्धा तुझ्यासोबत राहायचं होतं, तुझ्यासोबत थांबायचं होतं, पण आपल्या भावना एकमेकांशी जोडल्या गेलेल्या आहेत. आपण आपल्या बाळाच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत आणि हीच भावना आपल्यासाठी महत्वाची आहे. असं म्हणत आकाश आता जेव्हा जेव्हा भूमी तुला गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी असाच खंबीर उभा राहणार आहे असं भूमीला आश्वासन देतो आणि ते आश्वासन देत तो भूमीला या सगळ्यामध्ये आता मात्र
खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं आणि रागिणीला पण एक विचित्र सरप्राईज मिळालेलं असतं.